आता तुम्ही माझ्या बॅक साईडला बघत असाल, हे पवना धरणाचं बॅक वॉटर आहे. 1.5 किलोमीटर फक्त अंतर आहे ना? हो. आणि इथून ह्याचा एवढा प्रचंड सुंदर व्ह्यू आहे ना, की एकदम मन प्रसन्न होतंय. आणि वरती जर आपण बघितलं तर हा तुंग फोर्ट दिसतोय आपल्याला. हो. बघा किती जवळ आहे. हा फोर्ट किती किलोमीटर आहे? इथून 1 किलोमीटर बरोबर त्याच्या पायथ्याशी 1 जायला. किलोमीटर. म्हणजे तुंग फोर्टाच्या पायथ्याशी आणि पवना डॅम वॉटरच्या अगदीच जवळ जवळ. असलेलं हे पवना हिल्स ॲग्रो टुरिझम सेंटर. येथे आज आपण भेट द्यायला आलो आहोत. तर ह्या सेंटरचे ओनर आपल्यासोबत आहेत. सगळ्यात अगोदर आपण काय करूया, सरांची ओळख करून घेऊया आणि नंतर पुढे जाऊन पर्यटकांसाठी ज्या वेगवेगळ्या सुविधा दिल्यात त्या पाहून घेऊया. त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मी प्रतिभा गलांडे मोरेज वर्ल्ड या YouTube चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. तर चला आधी सरांची ओळख करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. माझं नाव शांताराम सत्तू पाठारे. गावाचं नाव तुंग. मी पवना हिल ॲग्रो टुरिझम ह्या नावाने कृषी पर्यटन चालवतो. इथं पर्यटकांसाठी ऐतिहासिक शिवाजी महाराजांचं ऐतिहासिक असं एक किल्ला आहे. ह्या ठिकाणी बरेचसे पर्यटक किल्ल्यावर पर्यटन हे करण्यासाठी येतात. ट्रेकिंग करायला येत ट्रेकिंग असतील. करायला येतात. त्याच्यानंतर पावनाच्या पाण्यासाठी अतिशय पर्यटकांचा प्रतिसाद असतो. अरे वा, छान. आणि खूप आमच्याकडचा जो काही मेनू असतो, जेवण असतं, राहणं असतं, ते आम्ही तंबूमध्ये देत असतो. तर आपण प्रत्यक्ष जाऊन बघूया की पर्यटकांसाठी अजून कोणकोणत्या सुविधा आहेत. हो, हो, हो. पुढे जाऊन बघूया आपण सर. ठीक आहे. कोणाला वाटलं हा तर जो आपण हा मध्ये जो समोरचा जो टेंट आहे, हा फोटोग्राफी पॉइंट आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. इथे पर्यटकांना बसण्यासाठी सोय आहे. पूर्ण डोंगराच्या कुशीत असलेलं हे कृषी पर्यटन केंद्र आहे. आजूबाजूला झाडी, छान शांत परिसर. आपल्या धकाधकीच्या जीवनापासून अगदी अलिप्त अशी जागा आहे. एकूण किती एकर क्षेत्र आहे? एकूण 4 एकर क्षेत्र आहे. ओके. आणि 4 एकर क्षेत्रामध्ये किती भागात आपण कृषी पर्यटन आणि बाकीचं सगळी शेती आपण असेल ना? 1 एकरमध्ये कृषी पर्यटन केंद्राचं हे घेतलेलं आहे. त्यामध्ये इतर ठिकाणी कुक्कुटपालनचं शेड आहे गावरान. ओके. शेळीपालनचं शेड आहे. त्यामध्ये शेती आहे आणि इतर मोकळी जागा आहे. ओके. फळबागा वगैरे कोणत्या हो, कोणत्या आहेत? आहेत ना. आंबा आहे, पेरू आहे. अ, सध्या तरी क्लायमेटच्या नुसार आमच्याकडं जांभूळ आहे. हे आहेत फळं. ओके. समोर जे दिसतात आहेत त्या वेगवेगळ्या कॉटेजेसचं काम सुरू आहे आता सध्या. हो. आणि पर्यटकांच्या मागणीनुसार आपण त्यांना टेंट पण लावून देऊ हो, शकतोय. हो, हो, हो. ही जी मोकळी जागा दिसतीये, इथे वेगवेगळे आउटडोर गेम्स आउटडोर वगैरे गेम. होतात. हो. कोणते कोणते खेळ घेतात तरी? बॅडमिंटन असतं, क्रिकेट असतं, व्हॉलीबॉल असतं, फुटबॉल असतं. ओके, सगळ्याच प्रकारचे हो, खेळ. सगळ्या प्रकारचे. आणि आपले ग्रामीण खेळ असतात का सर? हो. जे आपण लहानपणी असतं, खेळायचो ते? खेळ घेतो ते पण खेळ असतात. विटीदांडू, हो. लगोरी. हां. खूप मोकळी जागा आहे त्यामुळे छान ह्या जागेचा वापर होऊ शकतो. आणि एकूण आता टेंट किती चालू आहे तिथे? अ, हे 6. आता आपण हे हे 6 आहे. आहेत. आणि समोरच स्विमिंग पूलचं ही कन्स्ट्रक्शन चालू आहे, काम चालू आहे. किचन आहे. किचनचं काम सुरू आहे. आणि समोरच डायनिंग एरिया ठेवणार आहेत ना? हो. हे झाड पण एवढं छान आहे ना, ह्या झाडाखाली बसून पण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पर्यटकांसाठी होऊ शकतात. सुरुवात कधी केली ह्याची? 2021 ला. 2021 ला सुरुवात झालेली आहे. पर्यटकांना आपण शिवार फेरीला शेतात घेऊन जातो? घेऊन जातो. ओके. म्हणजे कसं घेऊन आपल्याकडं जाता? जी सगळी काही सकाळी उठल्यानंतर त्यांचा चहा पाणी नाश्ता झाल्यानंतर त्यांच्या याच्यानुसार विचारानुसार त्यांच्या याच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांना जी काही त्यांना आवडेल, त्यांना जी काही माहिती असेल, तर जे आपल्याकडे उपलब्ध आहे, ते हं. आपल्या शेतामध्ये शिवार फेरी करून त्यांना ते दाखवत असतो. आणि इतर ठिकाणी अशी रमणीय जागा आहे खूप, मंदिर आहे. त्या ठिकाणी माणूस बसून येणारा पर्यटक की त्याला असं जाणवणार नाही की अतिशय चांगलं की कुठं या ठिकाणचा अ, असा परिसर कुठं मिळणार नाही. असं अतिशय उत्तम चांगल्या प्रकारची सावली मंदिरात घेऊन जातात. मंदिरात घेऊन जातो. आणि ट्रेकिंगला घेऊन जातात? ट्रेकिंगलाही घेऊन जातो. त्यामुळे अतिशय रमणीय पर्यटक अतिशय रमून जातात त्याच्यात.
आणि किती दिवसाची ट्रिप असते? एक दिवस पर्यटक अतिशय रमून जातात त्याची. आणि किती दिवसाची ट्रिप असते? 1 दिवस, 2 दिवस? वन डे, वन डे ट्रिप. 1 दिवसाची ट्रिप. वन डे स्टेची सोय आहे आता हो. सध्या? ओके. हां. ओके. आणि जेवणाचे ऑप्शन्स कसे आहेत? व्हेज, नॉन-व्हेज दोन्ही हां, दोन्ही अवेलेबल? दोन्ही असतं. व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही असतं. ओके. अनलिमिटेड सगळं. अनलिमिटेड. ओके, ग्रेट. छान. आणि पॅकेज किती? एका पर्यटकाला, एका व्यक्तीला एका दिवसाचं किती पॅकेज? ₹1000 आपण पर पर्सननी घेतो. आणि लहान मुलांना? 5 वर्षाच्या 5 ते 10 ची. ओके. छान. तिकडनं इथे हे येतं. यूज केलेले टायर आहेत ना? हो. हे खूप छान रिसायकलचं एकदम छान एक्झाम्पल आहे. हां. इथेही फोटोग्राफी पॉइंट बनवतोय आपण. हो. ओके. सर, तुम्हाला काय वाटतं इतर पर्यटन केंद्रापेक्षा तुमच्या पर्यटन केंद्रामध्ये असं काय वेगळेपण आहे, की ते बघून पर्यटकांनी इथे यावे अशी तुमची इच्छा आहे? आमच्याकडं आम्हाला निसर्गाने जी साथ दिलेली आहे, निसर्गाच्या सानिध्यात जे आम्ही राहतो, इतर पर्यटकांना खूप निसर्गप्रेमी असतात, त्यांना खूप आवड असते. तर निसर्गामध्ये आम्ही जे असतात भाज्या असतात आमच्याकडं, जसं सीझन वाईज असतात आणि आताही या सीझनला रानामध्ये करवंद, जांभूळ, आंबा, तोरण अशा बऱ्याच प्रकारची फळं असतात. आंबोली असते. या अशा बऱ्याच प्रकारच्या निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या गोष्टी आहेत. तर ह्या कधी न भेटणाऱ्या पर्यटकांना गोष्टी इथे मिळू शकत नाहीत. ते आम्ही अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यांना तिथपर्यंत घेऊन जातो, की निसर्ग काय आपल्याला देतो आणि निसर्गापासून आपल्याला काय मिळतं. निसर्गामधला जो खाणं ते म्हणलं जातं ऑर्गॅनिक आणि बरोबर. इनऑर्गॅनिक ते अतिशय सेवनासाठी अतिशय खूप चांगलं असतं. त्यासाठी आम्ही आवर्जून पर्यटकांना ते दाखवतो आणि त्यांना खायला सुद्धा हे करतो. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला हा आपला परिसर आहे. हो. आणि खूप छान पीस ऑफ माइंड एकदम रिलॅक्स वाटतं ह्या वातावरणामध्ये. सर, तुम्ही तुमचा वेळ दिला आणि आम्हाला खूप छान माहिती दिली. तुमचं पूर्ण पर्यटन केंद्र फिरून दाखवलं. त्याच्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि हा व्हिडिओ जे लोकं बघतात त्यांच्यासाठी त्यांना सांगू इच्छिते, की एकदा तरी अवश्य भेट द्या आणि मनमुराद ह्या निसर्गाच्या सौंदर्याचा आस्वाद घ्या. थँक यू ओके. सर. धन्यवाद मॅडम.